तर मेडिटेक पनवेल बॅटिंग करेल. 3 ओव्हरचा सामना आहे. ऑफिशियल सामना लगेच सुरू करा. 12:07 झालेत. आपण थोडासा वेळापत्रक मागे तर सूचना आपल्याला सामना 3 षटकांचा आहे. यानंतर होणाऱ्या पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहे का आपण सुद्धा टॉस साठी फायनल कॉल आहे. आपण या सूचनेकडे सुद्धा लक्ष द्या. शिवशंभो नियती स्पोर्ट्स कोली चिंचपाडा आणि धाकटी पंढरी खालापूर. चला मॅच ऑन करा. ऑफिशियल्स यानंतर पुढच्या दोन्ही संघांना सुद्धा सूचना आलेत. जर आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा लगेच. तर विनोद स्पोर्ट्स एअरपोर्ट 11 नावानं आज कळतंय विनोद स्पोर्ट्स गावठाण ज्याने टॉस जिंकला. चला मॅच ऑन करा. चला गेम ऑन. सामना सुरू करा लगेच. तर विनोद स्पोर्ट्स गावठाण टॉस जिंकलाय. फिल्डिंग करतोय हा संघ आणि सामना 3 षटकांचा आहे. नयन पांचाळ आणि किसन दोघांचे घरचं मैदान आहे. मागच्या मॅच मध्ये किसन तडाखेबंद खेळी दाखवले आणि बॅटिंग क्रमांक मागे वनडाऊनला आला आणि आता या मॅच मध्ये किसन सलामीवीर. फर्स्ट ओव्हर मंदार यांना पाहतो. व्हेरी एक्सपिरियन्स प्लेयर.
एअरपोर्ट 11 विनो स्पोर्ट्स गावठाणसाठी छोटासा रनअप आहे. हो, गुड बॉलिंग. आतापर्यंत 3 चेंडू, दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. नयन पांचाळ एका बाजूला किसन आहे. तालुका 40+ आजच्या लढती आपण पाहतो ज्यामध्ये विनर विनर असा सामना. मॅच नंबर 3. पंधार लवेकर, अनेक वर्ष क्रिकेटची केलेली सेवा आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांना जे डेडिकेशन दिलं, मॅन ऑफ द मॅच मिळाली आणि ती सुद्धा याच खेळाडूंना डेडिकेशन दिलं होतं. आणि आपण पाहतो तेच व्हेरी एक्सपिरियन्स प्लेअर. बघा, जास्त वेळ तुम्हाला घेता येणार नाही, या सूचनेकडे आपण लक्ष द्या, कारण अर्धा तास वेळापत्रक मागे गेलं. आज 3 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. आज टोटल 14 मॅचेस आहेत, त्यासाठी आम्ही थोडी घाई करतो. धावसंख्या टोटल आपण पाहिली तर एकूण धावा 4. कार्पेटच्या माध्यमातून फिल्डर आहे तिथे नक्कीच प्रयत्न होईल. आतापर्यंत मंदार यांची गोलंदाजी पाहिली तर एकही मोठा फटका खेळण्याची कोणती संधी दिली नाही. गुड बॉलिंग. 3 षटकांचा सामना आहे. सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. एक विजय संपादित केले. धावफलकावरती टोटल 6 रन. 6 रन ऑन बोर्ड. 6 धावा झाल्यात. विनो स्पोर्ट्स गावठाण फटका बनवला. डीप कडे फिल्डर यस आउट. समर्थ कडू तिथे होते. नयन पांचाळ एक बिग विकेट. 3 षटकं तुमच्याकडे आणि या 3 षटकामध्ये पिटाई करावी लागेल. चांगले फटके खेळावे लागतील आणि त्याच तयारीमध्ये नेक्स्ट बॉल. न्यू बॅट्समन केतन मेहर, पारगाव 40+ साठी खेळताना पाहिलं. पारगाव ग्रामीण क्रिकेट खेळताना पाहिलं. मागील अनेक वर्ष या नावाचा दबदबा नेहमी राहिलाय तो केतन मेहर. ऑलराऊंडर आहे, बॅकरमॅन म्हणून अचिव्हमेंट या खेळाडूचे पाहिले. एका बाजूला किसन आहे, तेवढाच हार्ड हिटर. विध्वंसकारी खेळासाठी ओळखला जाणार किसनचं घरचं मैदान. पंचांचा इशारा येतो. यस, सामना दोन्ही संघासाठी तेवढा महत्वाचा. यस, टॉस खालापूरचे संघनायक आले. धाकटी पंढरी खालापूर. शिवशंभो नियती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडा. कॅप्टनला लास्ट कॉल आहे. खालापूरचे कॅप्टन आलेत. नियती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडा संघनायक. टॉस साठी संपर्क साधा. विकेट, आणखीन एक बिग विकेट. आता मंदार यांच्या गोलंदाजी नंतर आपण पाहिलं गोलंदाज आलाय अंकुश टकले. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या आणि त्यानंतर ही सुंदर अंकुशची सुरुवात. दोन्ही महत्वाचे फलंदाज किसन आयलेश
क्रमांक 4 वर अहिलेश. बघा विनंती आहे शिवशंभो नियती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडा संघ थोडा फास्ट खेळा. 14 मॅचेस कव्हर करायचे आहेत. 12-18 झालेत. आज शेवटचा दिवस सुद्धा. गुड स्ट्रोक. गुड फिल्डिंग. षटक क्रमांक 2 अंकुशला आपण या वेळेला जरूर पाहिलं. धावसंख्या टोटल आतापर्यंत बॅटिंग करत असताना 6 धावा आहेत. 4 चेंडू आणि 6 धावा. चिंचपाडा शिवशंभो नियती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडा. बघा या स्पर्धेमधील अंकुशची 3री मेडल ओव्हर. अंकुशी मेडलवर सलग 2 विकेट. त्यानंतर सलग 4 चेंडू आपण पाहिल्या. डॉट. दोन षटकानंतर धावफलक टोटल 6 वर 6 रन ऑन बोर्ड. खालापूरचे कॅप्टन आलेत. चला विनंती करतोय. ओव्हर नंबर 3 जयेंद्र. अंकुश टोकलेचं हे मेडन ओव्हर संघासाठी उपयुक्त राहिले. पहिल्या ओव्हर मध्ये 6 आल्या. तर धावा धावफलकावरती टोटल धावसंख्या आपण टोटल पाहिली तर 8 धावा आहेत. चला विनंती करतोय नियती स्पोर्ट्स कोहली चिंचपाड्याचे कॅप्टन या लगेच. गुड बॉलिंग. विनोद स्पोर्ट्स एअरपोर्ट 11 गावठाण संघ आतापर्यंत पाहिला तर गुड बॉलिंग. बघा ज्यांचा स्कोर हायेस्ट असेल त्यांना बाय देण्यात येईल. स्पर्धेचा नियम आणि आतापर्यंत गोलंदाजी पाहिली मंदार यांच्या षटकामध्ये 6 धावा. अंकुशनं मेडल ओव्हर पूर्णपणे गोलंदाजाने कब्जा केला या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 जयेंद्र 3 चेंडू 4 धावा देत 1 विकेट. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 10. नवीन फलंदाज जय. 3 चेंडू मध्ये जर 2 मोठे फटके आले तर कदाचित फाईट करेल. मात्र समोर विनोद स्पोर्ट्स
गावठाण संघ. तीन चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकर यांना जय. मेडिटेक पनवेल साठी. ओ ताकदीचा प्रचंड वापर. डीप कडे खेळला चेंडू थोडासा अडथळा. एक निघाले. 2 धावेसाठी प्रयत्न करून धावा कमी आहेत या मॅच मध्ये. मेडिटेक स्पोर्ट्स अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. धावा दाफलकावरती टोटल पाहतो आपण 12 रन्स. तर तिसरं षटक. धावसंख्या षटकाराने कुठे गावईना धावफलक पुढे सरकलं. 18 धावा आहेत. जय. स्ट्रायकरला मेडिटेक साठी बऱ्यापैकी डाव सांभाळला 3 चेंडू असताना. पुन्हा एकदा ओ गुड स्ट्रोक. काय बेधडक. जय यांचं कौतुक व्हायला पाहिजे. जिथे संघ अडचणीमध्ये होता आणि तिथं संघाचा डाव सांभाळला. गुड बॅटिंग जय. अंकुश यांचं षटक आपण पाहिलं. मेडन ओव्हर. ऐलेश आउट. किसन आउट. त्यानंतर आपण पाहतोय सलग 2 चेंडू डॉट. हेमंतला टाकले गोलंदाज अंकुशनं. अंकुशचा जे मेडन ओव्हर त्यामध्ये पूर्णपणे जो दबाव होता. त्यानंतर जयेंद्र जसा आला. जयेंद्र सुद्धा सुंदर गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजी डिटेल्स आपण पाहिली तर 4 चेंडू मध्ये काही करून दिले नव्हतं. मात्र जयच्या 2 मोठ्या फटक्यानं मॅच मध्ये दबाव परिस्थिती निर्माण केली. विनिंग टार्गेट विजयासाठी 25-25. चला टॉस साठी श्याम पाटील शिवशंभो नियती स्पोर्ट्स. चला टॉस साठी मॅच नंबर 3 फ्रेश मॅच.
यस, खालापूर संघानं टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच असेल धाकटी पंढरी. खालापूरनं टॉस जिंकलाय. तर गोलंदाज हेमंत. पहिला चेंडू, आपण पाहिलं डॉट. बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडला निलेश ठाकूर. ऑन साइडला ट्राय होतो, दूरवरून केतन मेहराला निघाले 2 धावेसाठी. गुड रनिंग, 2 धावा मिळतील. टार्गेट विजयासाठी 25 असताना मंदार यांचं जेव्हा पहिलं षटक पाहिलं ते षटक होतं 6 धावेचं. गुड बॉलिंग अंकुश टकलेनं मेडन ओव्हर. मात्र जयनं केलेली फटकेबाजी. गुड बॉलिंग. हेमंतनं आतापर्यंत डॉट बॉल. मंदार यांच्या षटकामध्ये 6 धावा आल्या आणि आता तेच करायचंय मेडिटेक पनवेल या संघाला. प्रचंड वेग, लाईन भरकटली. यस, पंचांचा इशारा आला. वाईट बॉल. धावसंख्या टोटल 3. वाईट बॉल. स्ट्रेट हिट केलं चेंडू. केतन आहे तिथे. सरळ बॅटचा फटका. फिल्डर निघाले 2 धावेसाठी. प्रयत्न, धोका. यस, रन आउट. 4 वर पहिला धक्का बसतोय. बॅट्समन आउट. काही करू शकला नाही संघासाठी योगदान देत असताना. जयेंद्र, अंकुश टकलेला आपण पाहतोय क्रमांक 3 वर. जयेंद्र रन आउट. टार्गेट 25. बघा पुढचा सामना धाकटी पंढरी खालापूरनं टॉस जिंकलाय. फिल्डिंग जर असेल तर स्क्वॉड रेडी राहा. 14 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आणि सातत्याने आम्ही सूचना देत राहू का फिल्डिंग असेल तर स्क्वॉड रेडी ठेवा. धावसंख्या 4. गुड बॉलिंग. काय हेमंत कडून गोलंदाजी बघा. दिशा, टप्पा, विभिन्नता. प्रत्येक चेंडू मध्ये वेग प्रचंड. लाईन चेंज करतोय. मिक्स गोलंदाजी करतोय. मिश्रित चेंडू तो फेकतो. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू. पुन्हा एकदा प्रचंड वेग. अक्षरशः बांधून ठेवलंय हेमंतनं. आणि या ओव्हर मध्ये आपण पाहिले धावा केवळ 4. रनआउटची एक विकेट अपवाद वगळता मेडिटेक पनवेलनं दबाव निर्माण केलाय. 4 धावा धावफलकावरती. 12 चेंडूचा खेळ बाकी. 21 धावेची गरज. जयनं केलेले 2 फटकेबाजी तिथे कॉन्फिडन्स स्वरूप वाढला आणि त्यानंतर या मॅच मध्ये मेडिटेक पनवेल 12 बॉल 21. चला नो टीम मीटिंग. चला 12 चेंडू 21. मॅच नंबर 3 शिवशंभो नियती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडा धाकटी पंढरी खालापूर. चौथा सामना असेल आजच्या लॉर्ड्स मधील फ्रेश पेन 11 पेन कळंबोली 11 कळंबोली. चौथा सामना 5वा असेल फ्रेंड्स 11 अंबरनाथ आणि 1 सोल्युशन. त्यानंतर जगाडे वॉरियर्स आणि कनक 11 भांडो. ओव्हर नंबर 2 यश. पहिला चेंडू क्रॉस पॅटेड डीप कडे खेळला फटका आणि पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया आपण. आणि या यशवर चढवलेला अंकुश नालला
चोख प्रत्युत्तर सडेतोड उत्तर ज्या जयेंद्रच्या षटकामध्ये जी फटकेबाजी केली त्या जय यानं चोख प्रत्युत्तर धावा टोटल 10. पुन्हा एकदा जय स्लोअर वन ड्राईव्ह करतोय कार्पेटच्या माध्यमातून डीप कडे फिल्डर आहे तिथे मिस फील्ड आणि 2 धावा. आता या चुका जर मेडिटेकनं केल्या तर याची किंमत त्यांना मोजावी लागेल. तितक्याच वेगाने धावा पूर्ण झाल्या 2 धावसंख्या टोटल 12. अंकुशनं डाव बऱ्यापैकी सावरलाय. मॅच मध्ये कमबॅक करण्याचा तो प्रयत्न करतोय. गुड बॉलिंग डॉट बॉल. जय पुन्हा एकदा सज्जल राऊंड विकेटनं. स्लोअर वन कोणती तयारी दाखवली नाही. स्ट्राईक रोटेट करण्याचा सिंगल डबल 2 धावेसाठी नक्कीच प्रयत्न इझिली 2 धावा. टोटल रन्स आपण पाहू शकतो एकूण 14 विनिंग कॅल्क्युलेशन 8 चेंडू आणि 11 धावा. कदाचित अंकुशच्या डोक्यात येत असेल का सामना आपण कव्हर केला त्याच उद्देशाने तो खेळतो. 8 बॉल 11 डॉट बॉल विकेट हवी मेडिटेकला. ऑन साइडला पुन्हा एकदा प्रहार केला थोडासा अडथळा सिंगल निघाले 2 धावेसाठी प्रयत्न होईल. 8-11चं समीकरण आता बनेल 7 चेंडू आणि 9 धावेची गरज. 7 बॉल 9 धावसंख्या टोटल 16. सामना सोपा चाललाय. डॉट बॉल विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देईल मेडिटेक पनवेलला. मात्र एका बाजूला अंकुश तोच धाडस दाखवते. शांत डोक्याने तो खेळतो विचार विनिमय करतो. आतापर्यंत अंकुशच्या फलंदाचा विचार केला. षटकारानं सुरुवात केली जयला दिलेलं चोख प्रत्युत्तर आणि आता निर्णायक क्षणी सामना आलाय. 7 बॉल 9 7 चेंडू 9 अंकुशच्या आक्रमणानं या मॅच मध्ये कमबॅक केला. पुढचा चेंडू जय राऊंड विकेट. स्लोअर वन कुठली धाडस दाखवलं नाही. थोडासा टेन्शन वाढते. आता येणारे 6 चेंडू 8 धावेची गरज. धावा झाल्या 17. ओव्हर कंप्लीट. तर खालापूरनं टॉस जिंकलाय. बॅटिंग करणारे शिवशंभू नियती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडा. माझा आवाज येत असेल तर आपल्याला फिल्डिंग करायचं. 6 चेंडू आणि 8 धावेची गरज. 6 बॉल 8 केतन मेहर संघाचा डाव त्याला सांभाळावं लागेल. 2 डॉट चेंडू आले मात्र मैदानावर सेट झाला. अंकुश टाकले. स्ट्रायकर एंडला निलेश ठाकूर सलामीवीर. मॅच मध्ये काय होऊ शकतो. एकाकडे अनुभव आहे आणि एकाकडे टॅलेंट आहे आणि दोन्ही कसलेले खेळाडू आहेत. आदर्श ट्रॉफी आज तालुका 40+ क्रिकेट आपण पाहतो. युद्ध रंगतोय मेडिटेक पनवेल आणि एअरपोर्ट 11 विनोद स्पोर्ट्स गावठाण. 6 बॉल 8 ची गरज. 6 चेंडू 8 धावा. डीप मिड विकेट आहे. डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ. केतन मेहर 6 बॉल 8 पहिला चेंडू. पहिला चेंडू ऑफ स्टंपला. ही चालाकी केतन मेहर कडे हे व्हॅरिएशन आहे. फलंदाच्या देहबोलीचा अभ्यास करणं आणि त्यानंतर चेंडू डिलिव्हर करणं. 5 बॉल 8 ची गरज. एक मोठा फटका मॅच मध्ये चांगली बडतर्फी मिळवून देईल. चला सूचना आले. सामना सुरू ठेवा. वेळ घ्यायचा नाही. रिदम तोडू नका. 5 मध्ये 8 ची गरज. ऑन साइडला फटका आला. यस षटकार. अंकुश नावाचं वादळ ज्यानं मेडनवर सुद्धा फेकलं. चार चेंडू आणि 2 धावेची गरज. 4 बॉल 2. स्लोअर वन यस. आता एसटीची आउट. अंकुश आउट. आता 3 बॉल 3 मध्ये पाहिजे. सॉरी
3 मध्ये 2. 3 मध्ये 2. चला फिल्डिंग सेट ठेवा. चेंडू आणि 2 धावा. निवृत्ती आलेत. अनुभव त्यांच्याकडे सुद्धा निवृत्ती. विनोद स्पोर्ट्स या सामना जिंकला. एक षटकार आला जो अंकुशचा. यस मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. अंकुश टकळे मेडल ओव्हर आणि इंडिव्हिज्युअल योगदान त्याचं पाहिलं. 2 षटकार 17 धावेची खेळी करणार अंकुश. चला सामना लगेच सुरू होईल.